मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेत छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, आता आपल्याला इथे चौकोनी गळा करायचा आहे. आपण इथे काय केलं, गळा रुंदी सुद्धा 2.25 इंचाचीच खाली घेतलेली आहे आणि चौकोनी आकार दिला. तर तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल ना तर तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी घेऊ शकता. मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा, गळ्याचाही आकार कट करायचा, पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. पीसची सरळ बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि परफेक्ट असं ठेवून पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. पिना काढून घ्यायच्या. गळ्याचा मध्ये जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा. गळ्याला छोटे छोटे कट मारायचे. कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा म्हणजे कपडा व्यवस्थित फोल्ड होतो. अस्तरमध्ये पलटी करून आपल्याला वरतून दाबटीप द्यायची. बघा, इथे चौकोनी गळ्याला आपण आज डिझाईन बनवणार आहे. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप दिली की अगदी व्यवस्थित असा गळा आपला इथे तयार होईल. बघा, छान असा गळा आपला इथे तयार झालेला आहे. कपड्याला पलटी मारायचं आणि पूर्ण अस्तर आपण जॉईंट करून घ्यायचे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे. बघा, आता जो उरलेला कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो असा कट करून घ्यायचा आहे. फिनिशिंग खूप महत्त्वाची असते मैत्रिणींनो. फिनिशिंग चांगली आली तर ब्लाऊज छान येतं शिवल्यानंतर आणि ब्लाऊज छान दिसलं म्हणजे बसतंही छान. बघू शकता तुम्ही, अगदी छान असं आपण ते सगळं कट करून घेतलं आणि लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यानंतर लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं, ती अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. आता काय करायचं, आपण ब्लाऊजला अशी घडी करायची आणि बरोबर सरळ जो वरती जी रेष आहे ना त्याच मापात आपल्याला खाली रेष मारून घ्यायची गळ्याच्या मापामध्ये. ह्याप्रमाणे बघा, ह्याप्रमाणे आपण ही रेष मारून घेतली. कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे 4 इंच रुंदीचा, लांबीला भरपूर घ्यायचा आहे. त्याला अशी डबल घडी करायची आणि कडेने एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची. आपल्याला शिलाई मारून झाली की आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहे. त्याला थोड्या मोठ्या प्लेट आपल्याला इथे टाकून फ्रिल तयार करायची. बघा, ह्याप्रमाणे फ्रिल तयार झाली की आपल्याला ती ह्या बाजूला अशी साईडने अशी लावून घ्यायची. इथे कट करून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. दुसऱ्या बाजूने आपल्याला तशीच फ्रिल लावायची आहे. पण आधी इथे काय करायचं, जिथे शिलाई मारली ना त्याच्या अर्धा इंच अंतरावर आणखी एक शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची. ह्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे फ्रिल लावून घ्यायची. खाली व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे फ्रिल सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला शिलाईच्या शेजारी अर्धा इंच अंतर सोडून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. या शिलाईवरती तुम्ही छान अशी बारीक लेस सुद्धा लावू शकता.
शिलाईच्या बाहेर जर कपडा एक्स्ट्राचा दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. असा सावकाश कट करायचं, नाही तर ब्लाऊज कट व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यावरती छान अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेस लावून घेतली. लेसला डबल शिलाई टाकून छान अशी फिनिशिंग द्यायची. इकडनं सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन नवीन डिझाईन्स बघायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. इथे आपण आता कपडा घेतला आहे 8, 8.5, 9, 10 इंचापर्यंत आपल्याला लांबीला कपडा घ्यायचा आहे. 4-5 इंच रुंदीला घ्यायचा आहे आणि त्याची डबल घडी करून चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे. त्याला मध्ये सेंटरला असं कट करायचं आणि त्याच्यातून आपल्याला हा कपडा असा बाहेर काढायचा आहे. कशाच्या तरी सहाय्याने कोपरे अगदी व्यवस्थित असे करून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यावरती आपण लेस लावू शकतो. जी गळ्याला लेस वापरली ना आपण, तीच इथे लावून सुंदर अशी बटरफ्लायची डिझाईन आपल्याला इथे करायची आहे. लेस लावली की अगदी सुंदर असं बटरफ्लाय आपलं तयार होणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपली लेस लावून झाली. ह्या पेशला आता आपल्याला डबल अशी घडी करायची. सेंटरला एक रेष मारून घ्यायची आणि बरोबर त्या रेषेवरती असं पकडून इथे एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे तयार होतं. बरोबर इथे सेंटरला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपण एक शिलाई मारून हे पॅक करून घेऊया. बघा अगदी छान असे आपलं बटरफ्लाय तयार झालेले आहे. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्यासाठी 2 चौकोनी तुकडे घ्यायचे आपल्याला कपड्याचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावायची. जी लेस आपण गळ्याला वापरली तीच लेस आपण इथे वापरणार आहे. 2 पदर आपल्याला इथे लावून घ्यायचे, म्हणजे सुंदर असं लटकन आपलं तयार होणार आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही अगदी छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपण 2 लेस लावून घेऊ. त्याच्याने लटकनला सुंदर असा लुक येतो आणि खूपच सुंदर असे हे लटकन दिसतं. अगदी तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर असे लटकन बनवून बघा, खूप छान आणि मस्त असे लटकन दिसतात. आता वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे छान असं शोचं बटन लावून घ्यायचं आहे. सुई दोरा घ्यायचा, मणी घ्यायचे. इथे पहिले आपण हे बटन पॅक करून घेऊया. बघा आणखी सुंदर असा लुक आपल्या बटरफ्लायला आलेला आहे. त्याच्यानंतर आता सुई दोरा आणि मणी आपल्याला हे फ्रिलचा आहे ना, एक कोपरा तुम्ही खालून वरती करा किंवा वरतून तुम्ही डिझाईनला बनवत या. बघा एक कोपरा असा वरती उचलायचा आणि त्या कोपऱ्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे. म्हणजे जितक्या आपण प्लेटा टाकल्या ना तेवढ्या सगळ्या प्लेटांचा एक कोपरा असा उचलून घ्यायचा आहे, वरती दुमडायचा आणि त्याच्यावरती तो मणी लावून घ्यायचा. ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची. बघा आपली डिझाईन बनवून झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.